राजीव श्रीवास्तव जी, अविनाश पांडे जी, राजीव खांडेकर जी, या ठिकाणी उपस्थित सर्व इनोव्हेटर्स, त्याचप्रमाणे सर्व प्रतिष्ठित नागरिक भगिनी आणि बंधूंनो, मी सर्वप्रथम ABP माझा आणि HP यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की एक अतिशय चांगला कार्यक्रम आज त्यांनी आयोजित केला आणि गेले काही दिवस सातत्यानं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जे लोक नवनवीन ॲप्लिकेशन्स तयार करतायत, संशोधन करतायत, लोकोपयोगी काम करतायत, अशा लोकांना हुडकून त्यांना रिकग्नाइज करायचं काम या माध्यमातनं ABP माझानी केलं. खरं तर आपण एका अत्यंत वेगळ्या अशा काळातनं जातोय. अलीकडच्या काळात इंग्रजीमध्ये त्याला एक्साइटिंग टाइम्स म्हणतात. आणि तंत्रज्ञानानं अशा प्रकारचं दालन आपल्याकरता उघडलंय की पूर्वी बायोफ्युचरोलॉजिस्ट असायचे जे 30-40 वर्षापूर्वी जगात संशोधनं काय होतील हे सांगायचे. ते वाचताना कथा कादंबऱ्यांसारखे वाटायचे, पण 20-25 वर्षानं ते खरे होताना आपल्याला दिसायचे. पण आज मात्र बायोफ्युचरोलॉजिस्टची आवश्यकता नाही आहे. तंत्रज्ञानानं आपल्याला अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म, व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे की तुमच्या मनामध्ये जे येईल, तुमच्या स्वप्नाची झेप कुठपर्यंत आहे हे तुम्ही ठरवायचं आणि त्या स्वप्नाची झेप पूर्ण करण्याकरता तुम्हाला व्यासपीठ हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देतं. आणि लहानपणापासनं आपण हे शिकलो की गरज ही शोधांची जननी आहे. आणि आज ज्यावेळेस आपण इनोव्हेशन हे बघतो, इनोव्हेशन काय आहे? व्यक्तीला, समाजाला आवश्यक असलेल्या गोष्टी या सोप्या पद्धतीनं त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं संशोधन म्हणजे इनोव्हेशन. आणि ते इनोव्हेशन आज इतक्या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये सुरू आहे. आमची युवा पिढी जी आहे ही इतक्या मोठ्या प्रमाणात इनोव्हेट करते. आपण बघितलं की मगाशी श्रीवास्तवजी सांगत होते की एक डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आपल्याला आहे. आपली 50% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या खालची आहे आणि यांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा वेगळ्या आहेत. आणि या लोकसंख्येमध्येच भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची ताकद आहे. अनेक वेळा असा वाद आपण पाहतो, भारत वर्सेस इंडिया. आणि आपण असं म्हणतो की इंडिया ही एफ्लुएंट लोकांची आहे, शाईन करते आहे आणि भारत आज मागे आहे. पण भारत आणि इंडिया यांच्यातलं अंतर जर कोणी संपवू शकत असेल आणि ते अतिशय कमी कालावधीत 5 वर्षात, 7 वर्षात, 10 वर्षात संपवू शकत असेल तर ते तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञानात ही ताकद आहे की तंत्रज्ञान आपल्या विकासाचा वेग हा 1000 पटीनं वाढवू शकतं. आणि म्हणून आज ज्यावेळी समाजामध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या गोष्टी करतायत, त्यावेळी त्यांना व्यासपीठ उपलब्ध झालं पाहिजे, त्याचं रिकग्निशन झालं पाहिजे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट यातली महत्त्वाची काय आहे तर ती ही आहे की इनोव्हेशन करून केवळ चालणार नाही. इनोव्हेशन हे केवळ चर्चेपुरतं राहून चालणार नाही. तर हे जे इनोव्हेशन आहे हे आम्हाला कमर्शियली मार्केटमध्ये कसं आणता येईल, ते आम्हाला स्केलवर कसं नेता येईल, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये आपण स्टार्टअप म्हणतो. स्टार्टअप काय आहे? इनोव्हेशनला ज्यावेळी तुम्ही मार्केटेबल करता, ज्यावेळी ते स्केलवर नेता, त्यावेळी स्टार्टअपच्या रूपानं ते इनोव्हेशन हे आपल्याला एक मोठं मार्केट उपलब्ध करून देतं आणि स्थैर्य मिळवून देतं, आपल्या टेक्नॉलॉजीला खऱ्या अर्थानं एक्नॉलेज करतं.
मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या स्टार्टअप्स करता एक मोठी इकोसिस्टीम ही आपण तयार करायचा प्रयत्न करतो. आणि या इकोसिस्टीमचा वापर हा आपण जर योग्य प्रकारे केला, या स्टार्टअप्सला आज योग्य प्रकारे आपण जर व्यासपीठ दिलं, तर त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन आपण करू शकतो. आणि या तंत्रज्ञानाचा सर्वाधिक फायदा कोणाला आहे, तर तो समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला आहे. आता HP श्रीवास्तवजी या ठिकाणी बसले आहेत. HP सोबत आम्ही एक करार केला आणि HPने एक छोटंसं प्राथमिक आरोग्य केंद्र हे तयार केलं कंटेनरमध्ये. आणि कंटेनरमधलं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हे डिजिटली एनेबल्ड आहे. कुठे नेऊन तुम्ही ते कंटेनर ठेवू शकता. कनेक्टिव्हिटी दिली की त्या कंटेनरमध्ये व्यक्ती गेला की त्याचे सगळे बायोमेट्रिक कॅप्चर करून तिथल्या मशीनच्या आधारावर, म्हणजे तिथे जे काही डायग्नोस्टिक्स आहेत, हे सगळे डायग्नोस्टिक्स हे त्या ठिकाणी कॅप्चर होतात. रिअल टाईम बेसिसवर ते कुठल्या तरी मोठ्या आरोग्य केंद्राला जोडलेलं असतं, जिथे एक्सपर्ट डॉक्टर बसलेला असतो. आणि तो डॉक्टर या डायग्नोस्टिक्सच्या आधारावर त्या ठिकाणी जो आलेला पेशंट आहे त्याला काय औषधं दिली पाहिजेत त्या संदर्भातलं सगळं रेफरल त्या ठिकाणी देतो. त्यामुळे आज डॉक्टर जर ग्रामीण भागात जायला तयार नसतील तर ग्रामीण भागाला डॉक्टरांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्याकडे एका फार मोठ्या कंपनीचे CEO आले होते आणि त्यांना आम्ही दाखवलं की मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये बसून 808 किलोमीटर दूर फेटरी या गावी आम्ही त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सरपंचाला बसवलं. इथे डॉक्टर त्याच्या हृदयाला इथे स्टेटोस्कोप लावत होते आणि 808 किलोमीटर दूर त्याच्या हृदयाचे ठोके हे डॉक्टरला इकडे ऐकू येत होते. आणि त्या माध्यमातून पूर्णपणे आरोग्य सेवा ही त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत होतो. मी मध्यंतरी जेव्हा मायक्रोसॉफ्टमध्ये गेलो होतो 1.5 वर्षापूर्वी, त्यावेळी मी सत्या नडेलाजींना असं म्हटलं की तुम्ही खूप इनोव्हेशन करताय. आज माझ्यासमोर जे प्रश्न आहेत त्यातल्या काही प्रश्नांना तुम्ही निश्चित सोल्युशन देऊ शकता. आणि मेळघाटमध्ये हरिसाल, जे आपल्याला माहिती आहे की ज्याला आपण कुपोषणाचं ची राजधानी, इन्फेमस राजधानी असं ते हरिसालचं स्वरूप होतं. कित्येक रकानेच्या रकाने त्याच्यावर भरून गेले. पण गेले 20 वर्ष सातत्याने, म्हणजे पहिल्यांदा यातली मूळ समस्या काय आहे हे समजणारे डॉक्टर श्रीकांत जिचकार होते की त्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की कनेक्टिव्हिटी महत्त्वाची समस्या आहे. आणि त्यावेळी जी उपलब्ध टेक्नॉलॉजी होती ती वॉकी टॉकीची टेक्नॉलॉजी आणून त्यांनी कनेक्टिव्हिटी एस्टॅब्लिश करायचा प्रयत्न केला. पण यावेळी ज्यावेळेस मी सत्य नडेलाजींना सांगितलं आणि त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी जी टीव्हीची व्हाईट स्पेस असते, म्हणजे जी काही रिकामी जागा असते, स्पेक्ट्रममधली जी उरलेली जागा असते, त्या जागेचा उपयोग करून कनेक्टिव्हिटी ही हरिसालला पोचवली. ज्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी 6 तास, आता ती आम्ही 24 तासापर्यंत पोचवली, नवीन सगळं केलं. ज्या ठिकाणी टेलिफोनची कनेक्टिव्हिटी नाही, ज्या ठिकाणी मोबाईलची कनेक्टिव्हिटी नाही, अशा हरिसालमध्ये ही व्हाईट स्पेसमधनं जी कनेक्टिव्हिटी गेली त्या कनेक्टिव्हिटीमुळे त्या ठिकाणी डिजिटल बँकिंग सुरू झालं, त्या ठिकाणी डिजिटल शाळा सुरू झाली, त्या ठिकाणी डिजिटल अंगणवाडी सुरू झाली, त्या ठिकाणी डिजिटल दवाखाना सुरू झाला. त्याचा परिणाम असा झाला की केवळ तिथले इंडिकेटर्स बदलले नाही, पॅरामीटर्स बदलले नाही, पण या कनेक्टिव्हिटीने सगळ्यात मोठा फायदा असा झाला की तिथलं पर कॅपिटा इन्कम वाढलं. तिथे जे लोक बाहेर रोजगाराकरता जायचे ते तिथेच राहिले. आमचे जे आदिवासी लोक छोट्या छोट्या वस्तू तयार करायचे, आज या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्यांना कधी अमरावतीचंही मार्केट माहीत नव्हतं, आज ॲमेझॉन सारख्या वेबसाईट्सच्या माध्यमातून ते ग्लोबली आपले प्रॉडक्ट्स विकतायत आणि त्यातनं त्यांना त्या ठिकाणी पैसा मिळतोय. इतका मोठा परिणाम या कनेक्टिव्हिटीने करून दाखवला. आणि म्हणून कनेक्टिव्हिटी हा एक असा बॅकबोन आहे की ज्याच्या आधारावर सगळं इनोव्हेशन हे आम्ही देशामध्ये, राज्यामध्ये करू शकतो. आज शेतीसमोरचे जे सर्वाधिक प्रश्न आहेत या प्रश्नांवरचं उत्तर देखील तंत्रज्ञानामध्ये आहे. कारण आपण बघतो की पाऊस कधी येणार आहे या संदर्भातल्या अडचणी असतात, त्याच्यामध्ये किती खंड पडणार आहे याच्या अडचणी असतात. आज तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही आता प्रत्येक मंडळ स्तरावर एक स्वयंचलित हवामान केंद्र लावतो आणि त्यातनं प्रत्येक गावाला कस्टमाइज पद्धतीनं तिथे पाऊस कधी पडेल, किती पडेल, कसा पडेल, ह्युमिडिटी काय असेल, त्या ठिकाणी आर्द्र सगळ्या गोष्टी काय असतील, मॉइश्चर किती असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सांगू शकणार आहोत. त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे. किंवा मार्केट लिंकेज हा एक मोठा प्रश्न आहे.
की एकेकडे कुठेतरी नाशिकमध्ये 2 रुपये किलो कांदा देखील विकला जात नाही आणि दुसरीकडे देशाच्या कुठल्या तरी भागामध्ये 50 रुपये किलो कांद्याचा भाव असतो. याचं लिंकेज जे आहे हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला केलं जाऊ शकतं. आणि म्हणून तंत्रज्ञान जे आहे हे आपल्याला प्रत्येक स्फिअरमध्ये, आपल्या प्रत्येक जीवनाच्या टप्प्यामध्ये ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याकरता एक मोठा कार्यक्रमही राज्य सरकारमध्ये आम्ही हातात घेतला आहे, तो म्हणजे महानेट कार्यक्रम. या महानेट कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही 29,000 ग्रामपंचायतींपर्यंत फायबर पोचवतो, त्यांना कनेक्ट करतो. आणि ही कनेक्टिव्हिटी जसं मगाशी सांगितलं की आपण बघितलं 20व्या शतकामध्ये किंवा 21व्या शतकाच्या सुरुवातीला कनेक्टिव्हिटीचा अर्थ रस्ता होता. कारण रस्ता पोचला की गावातलं दूध, गावातली भाजी ही शहरात जायची, शहरातलं शिक्षण, आरोग्य हे गावात यायचं. 21व्या शतकात आता कनेक्टिव्हिटी ही रस्ता राहिलेली नाही, ती डिजिटल कनेक्टिव्हिटी आहे. कारण त्याच्या माध्यमातून संपूर्ण जग गावात पोचतं आणि गावाला संपूर्ण जगाचा ॲक्सेस मिळतो. आणि म्हणून ही कनेक्टिव्हिटी आम्ही ठरवलं आहे की 2018च्या डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या 29,000 ग्रामपंचायतींपर्यंत आम्ही ती पोचवणार आहोत. नागपूर जिल्हा आता आमचा 100% कनेक्टेड झाला आहे. तिथल्या सगळ्या ग्रामपंचायती आम्ही डिजिटली कनेक्ट केल्या आहे आणि हळूहळू पूर्ण महाराष्ट्र हा डिजिटली कनेक्ट करू. HP सारखे जे लोक आहेत यांची देखील आम्हाला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. मी त्यांच्याही CEOंना भेटलो, त्यांनी देखील याच्यात पार्टिसिपेट करायचं ठरवलेलं आहे. आणि या माध्यमातून शहरांमध्ये आज मुंबईमध्ये आपण 1200 हॉटस्पॉट्स जे तयार करतो, हे हॉटस्पॉट्स नाही आहेत, हे टेक्नॉलॉजीचे प्लॅटफॉर्म आहेत की ज्याचा उपयोग करून सामान्य माणूस इनोव्हेशन करू शकतो. सामान्य माणसाला इनोव्हेशन करता सगळ्यात महत्त्वाचं काय, ती कनेक्टिव्हिटी आहे. ती कनेक्टिव्हिटी प्रत्येक शहरामध्ये नेण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही करतोय. आणि त्याचसोबत आज जी एक स्टार्टअपची इकोसिस्टीम आपण तयार केलेली आहे, माझा विश्वास आहे की पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये पुणं हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल आम्ही करून दाखवू. आणि अशा प्रकारचे जेवढे इनोव्हेशन्स आहेत त्या सगळ्या इनोव्हेटर्सला एक इकोसिस्टीम त्या ठिकाणी मिळेल की ज्यातनं त्या इकोसिस्टीमचा वापर करून आपलं इनोव्हेशन हे कमर्शियली वायबल आणि स्केलेबल त्यांना करता येईल. आणि मला निश्चितपणे असं वाटतं की अशा प्रकारचे सगळे हुशार लोक, इनोव्हेटर्स, अशा प्रकारचे इनोव्हेटिव्ह माइंड्स हे ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस मला विश्वास वाटतो आव्हानं अनेक आहेत, पण त्या आव्हानांचं सोल्युशन हे देखील आपल्याचकडे आहे. बाहेर पाहायची आवश्यकता नाही आहे, जगात पाहायची आवश्यकता नाही आहे. आपल्या बाजूला बघितलं आणि प्रोत्साहन दिलं तर आपल्याला आव्हानांवर उत्तर सापडेल. आणि म्हणून आव्हानांवर उत्तर दिलेल्या या सर्व इनोव्हेटर्सचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांना त्यांच्या जीवनात शुभेच्छा देतो. ABPला शुभेच्छा देतो, त्यांच्या सर्व स्पॉन्सर्सला, HPला, सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.